उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्याविषयीचीच बातमी आपण बघत होतो। त्यानंतर सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईमध्ये दाखल झाले होते। या भेटीत संभाव्य पक्षप्रवेशावरूनही चर्चा झाली। औरंगाबादमधल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र त्यामुळे आता स्पष्ट झालंय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकलाय। परिणामी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड अशी चौरंगी लढत औरंगाबादमध्ये आहे। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला। शहरातल्या भडकल गेट ते शहागंज या भागातून त्यांनी मोठी रॅली काढली। या रॅलीत मुस्लिम आणि दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या जाती धर्माचे झेंडे रॅलीत बघायला मिळाले। विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंनी 20 वर्षात शहराचा विकास केला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। हे औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा कमी निवडणूक व्हायची ते कोणत्या आधारावर व्हायची, हिंदू मुस्लिम, खान पाहिजे का बाण पाहिजे, मंदिर मस्जिद याच मुद्द्यावर, आणि विकास कुठेच झाला नाही। आता जे कट्टर शिवसैनिक असू द्या ते पण असं म्हणतं की नाही, आपण यावेळी जात धर्म मजहब काही बघणार नाही। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना बी फॉर्म दिल्यानं तेच काँग्रेसचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालं। त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली। झांबड यांना उमेदवारी दिल्यानं अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। उमेदवारी दिली नाही तरी बंडखोरीचा इशारा त्यांनी आधीच दिला होता। सत्तार सर, तुम्ही रक्ताचे काँग्रेस, तुमच्या रक्तात काँग्रेस आहे, तर तुम्हाला काय वाटतं? पण ते काँग्रेसच्या रक्तामध्ये आम्ही नाही ना। अनेक वर्ष काँग्रेसचं काम केलं, 36 वर्ष, थोडीफार नाराजगी राहणार आहे की पक्षांनी आपल्याला शेवटी न्याय क्या दिला, आणि त्या न्याय दिल्याने जनतेसमोर न्याय मागायला चाललो। शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानं विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड झालंय। आतापर्यंत 4 वेळा खैरे निवडून आलेत। त्यातच काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अब्दुल सत्तारांची बंडखोरी यामुळे चौरंगी झालेल्या लढतीत कोण बाजी मारणार हे आता निकालानंतर स्पष्ट होईल। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।